लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। तालुकास्तरीय शिक्षण परिषद व शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चलबुर्गा औसा तालुक्यात प्रथम। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 2024-25 या महाराष्ट्र शासनाच्या शालेय स्पर्धात्मक व गुणात्मक अभियानाअंतर्गत औसा तालुक्यात सर्वोच्च गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चलबुर्गा तालुका औसा या शाळेने मिळवला आहे। सुरुवातीस केंद्रस्तरीय मूल्यांकन होऊन आपसुंदा केंद्रात चलबुर्गा शाळा पहिली आली। त्यानंतर तालुकास्तरीय मूल्यांकन समितीने शाळेतील सर्व उपक्रमांचे भौतिक सुविधेचे व विद्यार्थी गुणवत्तेचे तसेच या उपक्रमात ठरवलेल्या निकषांचे सखोल व वस्तुनिष्ठ परीक्षण केले। त्यात चलबुर्गा शाळा सर्वच बाबतीत अव्वल ठरून पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसास पात्र ठरली। तालुका मूल्यांकन समितीतील आलमला केंद्रप्रमुख RK जाधव, तांबरवाडी केंद्रप्रमुख चांदपाशा शेख, मातोळा केंद्रप्रमुख रमेश जाधव, तालुका सदस्य समितीचे संजय जगताप, नागेश लोहारे यांनी वस्तुनिष्ठ मूल्यांकन केले। या अभियानात गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, गटशिक्षण अधिकारी गोविंद राठोड, केंद्रप्रमुख श्रीमती ढोके मॅडम, केंद्रीय मुख्याध्यापक माधव शेंद्रे, उपक्रमातील विविध निकषांची पूर्तता करण्यासाठी चलबुर्गा गावाचे सरपंच काशीराम परिहार, शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय जाधव, शिक्षक सोसायटीचे चेअरमन महादेव किजडे यांच्या मार्गदर्शनाखाली चलबुर्गा मुख्याध्यापक गोरख सुडकेसह सहशिक्षक अंगद पवळे, संजय कुमार बिराजदार, विजयकुमार गावकरे, प्रेमानंद उबाळे, महादेव बुरांडे सह शाळा व्यवस्थापन समिती चलबुर्गा तसेच शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले। नमस्कार, मी महादेव बुरांडे, प्राथमिक पदवीधर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चलबुर्गा। सर्वांना सांगाव्यास आनंद होतो की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चलबुर्गा ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 या अंतर्गत जे गुणात्मक आणि स्पर्धात्मक जे उपक्रम राबवला गेला त्या उपक्रमामध्ये माझी शाळा म्हणजे चलबुर्गा जिल्हा परिषद शाळा ही औसा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकावर आलेली आहे। आणि याचं सर्व श्रेय म्हणजे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सुडके सर, ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय परिहार साहेब व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय जाधव साहेब, या सर्वांच्या टीम, गाव आणि शाळा आणि पालक विद्यार्थी या सर्वांची टीम एकत्र होऊन या उपक्रमामध्ये आम्ही सहभाग नोंदवला। त्याचप्रमाणे आमचे वरिष्ठ अधिकारी आदरणीय म्हेत्रे साहेब व या गटशिक्षण अधिकारी आदरणीय राठोड साहेब आणि डोके मॅडम यांचंसुद्धा आम्हाला या उपक्रमामध्ये आमचा पहिला क्रमांक येण्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। सांगायला आनंद होतो की सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला त्यावेळेस असं वाटत होतं की आपण केंद्र स्तरावर तर येऊ, परंतु आपली शाळा कशा पद्धतीनं तालुकाच्या स्पर्धेमध्ये टिकेल आणि तिथं कशा पद्धतीने क्रमांक येईल। परंतु गावचं सहकार्य आणि प्रशासकीय यंत्रणेतील सर्वांचं मार्गदर्शन, गावातून आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलं। ज्याप्रमाणे विद्यांजली पोर्टलवरचे मार्क असतील, ग्राउंड असेल, विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेचा विकास असेल, त्याचप्रमाणे आमच्या शाळेतले जे इतर सर्व शिक्षक आहेत, उबाळे सर, पवळे सर, बिराजदार सर, गावकरे सर यांनीसुद्धा गेल्या 3-4 महिन्यामध्ये अथक परिश्रम घेऊन संपूर्ण वर्ग रंगरंगोटी करून प्रत्येक विषयाचं प्रत्येक घटक वाईज शैक्षणिक साधन तयार करून या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला। आणि सर्वांच्या कष्टानं आणि सर्वांच्या मेहनतीचं फळ म्हणजे की आमची शाळा चलबुर्गा शाळा ही तालुक्यात प्रथम क्रमांकावर आलेली आहे। हे सर्व श्रेय आमच्या विद्यार्थ्याचं आहे, आमच्या गावकऱ्यांचं आहे आणि आमच्या सर्व शिक्षक स्टाफचं आहे। धन्यवाद। नमस्कार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चलबुर्गा ही शाळा 2018 पासून 2024 पर्यंत या शाळेमध्ये खूप बदल झालेला आहे। 2018ला ज्यावेळेस आम्ही 5 शिक्षक जॉईन झालो ते इथं उजाड आणि ओसाड असं रान होतं। आज या ओसाड आणि उजाड रानाचा अतिशय छान प्रकारे वृक्षारोपण करून सर्व शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आणि गाववाल्यांनी मदत केल्यामुळे आज इथे सुंदर अशी वनराई उभा राहिलेली आहे। त्यानंतर नुसते झाडच नसून ग्रामपंचायतच्या सहकार्यामुळे क्रीडांगण, पेवर ब्लॉक अशा विविध उपाययोजना ग्रामपंचायतने केल्या। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांचा अध्ययनस्थळ जो आहे ते खूप उंचावलेलं आहे। आम्ही सर्वांपेक्षा वेगळ्या पद्धतीने म्हणजे विद्यार्थ्याचे 3 गट करून मुक्त शाळा हा उपक्रम चालवतो। मुक्त शाळेमध्ये सकाळी 9:30 ते 10 पर्यंत मुलं अभ्यास करतात। आसर, न्यास आणि पिसा
असर म्हणजे खूप विद्यार्थ्यांचा आपण त्याला ढ विद्यार्थी म्हणतो, पण आता ढ म्हणायचं नाही आहे. त्यानंतर न्यास म्हणजे मध्यम विद्यार्थी आणि पिसा म्हणजे हाय क्वालिटीचे विद्यार्थी. अशा 3 पद्धतीने आम्ही अध्ययनाचा वापर करत आहोत. अध्यापन प्रक्रिया घडत आहे. त्यामुळे आमचे विद्यार्थी 90% पुढं गुणवत्तेमध्ये आम्ही गेलेले आहोत. आणि येथील गावातील जे सर्व पालक आहेत, विद्यार्थी आहेत आणि सर्वांच्या सहकार्यामुळं आज आमची शाळा खूप अशी सुंदर दिसायला झालेली आहे, गुणवत्तेमध्ये पण आहे. आणि आमचे शिक्षक सर्व स्टाफ मिळून खूप असं मन लावून स्वतःच्या मनाने काम करत आहोत. आणि त्यामुळे ह्या कामाचं फलित आज आम्हाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ह्यामध्ये तालुक्यामधून प्रथम क्रमांक मिळालेला आहे. धन्यवाद. नमस्कार, वंदे मातरम. मी अंगद पांडुरंग पोवळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चलबुर्गा येथे सुरुवातीला आल्यानंतर जे काही परिसर, गुणवत्ता, इतर गोष्टीमध्ये मागासलेपणा होता तो दूर करण्यासाठी माझ्या टीमला आणि आमच्या टीमनं आम्हाला खूप सहकार्य केलं. वृक्षारोपण आणि वृक्षारोपणामध्ये वृक्षसंवर्धन, त्यानंतर गुणवत्तावाढीमध्ये अभ्यासक्रम आणि त्यानंतर उरल्या वेळेमध्ये मुलांना अगदी प्रगतीपथावर आणण्यासाठीचे प्रयत्न श्री उबाळे सर, बिराजदार सर, तुडके सर, पवळे सर आणि गावकरे सर, त्यानंतर सगळ्यात अति प्रयत्न करणारे आमचे गुरांडे सर, या सर्वांनी प्रयत्न केले. या प्रयत्नामध्ये आता सखोला जात असताना स्वरचिन्ह, सगळे स्वरचिन्ह त्याचे उपक्रम आम्ही दर शनिवारी घेतो. नवीन पाहुणे ज्या प्रकारे 33 डिपार्टमेंट आहेत जिल्हा होण्यासाठी, त्या 33 डिपार्टमेंटपैकी जवळजवळ 18 लोक हे त्या डिपार्टमेंटचे आम्ही आणली आणि प्रशासन कसं चालतं याबाबतीत माहिती दिली. विद्यार्थी खूप समाधानी आहेत. या उपक्रमामुळं मुलांना हुरूप आला आणि ते आज फ्लुएंटली सूत्रसंचलन करतात. आमच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये मुलं सहभागी होतात. आमचा कसलाही त्यात सहभाग नसतो. प्रमुख पाहुण्यांचं स्वागत असेल, आभार असेल किंवा सूत्रसंचलनातला सुरुवातीचा प्रस्ताविकचा भाग असेल किंवा प्रमुख पाहुण्याचं स्वागतसुद्धा असेल, त्यांच्याच हस्ते केलं जातं. यामुळे मुलांना त्यांना जे काही द्यायचं होतं ते त्यांना मिळते आणि सेंट्रलाइज म्हणजे मुलांना केंद्रित करून जे काही अध्यापन केले जाते, आमच्या शाळेमध्ये सर्व शिक्षक कष्ट घेतात. दुपारचा जेवणानंतरचा 15-20 मिनिटांचा खेळ झाल्यानंतर पुन्हा अजून अध्यापनाला दुपारच्या 3:30 नंतर पुन्हा चांगले उत्कृष्ट खेळ त्या ग्रामपंचायतनं आम्हाला जे मैदान करून दिले त्या मैदानावर खेळले जातात. अशा प्रकारे उपक्रमामध्ये विशेष उपक्रम हा इंग्रजीचा, एका मुलाकडून 1 लाख इंग्लिशची वाक्य आम्ही बोलून घेतलेली आहेत. उत्कृष्ट असे 25,000 क्रियापदं. याबाबतीत खूप आनंद आहे. वंदे मातरम. मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चलबुर्गा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये आमच्या शाळेने सहभाग घेतला आणि तालुक्यामध्ये आमच्या शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यामध्ये गावाल्याच्या सहकार्यामुळे भरपूर भौतिक सुविधाचा लाभ मिळाला आणि यामध्ये आमच्या शाळेला 150 पैकी 142 गुण मिळून तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला. धन्यवाद. मध्ये भाग घेत असताना आमचे सर्व शिक्षक आणि मी स्वतः मिळून बरेचसे उपक्रम राबवले आहेत. बाला उपक्रमामध्ये आमच्या शाळेमध्ये संपूर्ण झाडांना कठडे बांधण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे रंगरंगोटी करण्यात आली आहे. प्रत्येक वर्गामध्ये गुरुजीचा फोटो लावण्यात आलेला आहे. आणखी शैक्षणिक साहित्य भरपूर प्रमाणात केलेले आहेत आणि वृक्षारोपण, त्याचबरोबर परसबागेमध्ये रोजच्या रोज जो भाजीपाला निघतो तो आम्ही दैनंदिन खिचडीमध्ये त्याचा वापर करतो आणि चांगल्या प्रकारे शालेय पोषण आहार देण्याचा प्रयत्न करतो. रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर.